नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 30 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर तात्काळ कारवाई करा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मागणी, रहमतपूर येथे आंदोलन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले पोस्टर पाडल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कोरेगाव तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष अजय सतीश बर्गे यांच्या नेतृत्वाखाली रहमतपूर शहरात गुरुवारी सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात आले। यावेळी आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या। तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी पोलीस ठाण्यात जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभुते यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली। कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। कोणत्याही गोष्टीची स्टंटबाजी करणे ही आमदार जितेंद्र आव्हाड यांची जुनी सवय आहे। आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी महामानवांचा अपमान करणाऱ्या आव्हाडांच्या कृतीचा संपूर्ण महाराष्ट्र निषेध करतो आहे, असा हल्लाबोल तालुकाध्यक्ष अजय सतीश बर्गे यांनी केला। आमदार आव्हाड यांचे विचार सकारात्मक नसून नकारात्मक आहेत। त्यांच्यात राजकीय स्वार्थ दिसून येतो, अशी टीका त्यांनी केली। या प्रसंगी आव्हाड यांच्या कृत्याचा निषेध करत कारवाईची मागणी करण्यात आली। ठिकाणी रहमतपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी एक निवेदन देण्यासाठी आलो। होय, काल भारताचे ज्यांच्यामुळे संविधान म्हणून संविधानाच्या जीवावर त्यात आपला हिंदुस्थान चालतोय, भारत देश चालतोय, म्हणजे प्रत्यक्षामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करण्याचं काम या महाराष्ट्रातीलच एका हरामखोर आमदाराकडून झालेलं। होय, मी हरामखोर शब्द मुद्दा म्हणून वापरतोय, कारण असे आमदार निवडून देतो आम्ही, लज्जास्पद आहे। कारण महाराष्ट्रातलेच आमदार आहे की ज्यांच्यामुळे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, संविधानावर देश चालला, आणि अशा व्यक्तीचे फोटो फाडण्याचं कृत्य एका आमदाराकडून होतंय। खरं लज्जास्पद आहे। खरं तर या आमदाराचे राजीनामा घेऊन याच्यावरती देशद्रोहाचा खटला करावा, आणि त्याचबरोबर मी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, होय लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांना विनंती करतो की अशा आमदाराला तात्काळ अटक करावी आणि याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करावी। कुमठे येथील वनीकरण वाचवण्याचा ग्रामस्थांचा एकमुखी ठाम निर्धार। ग्रामसभेत राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल उपस्थित केले प्रश्नचिन्ह। कुमठे तालुका कोरेगाव येथे गायरान जमीन ही महावितरण कंपनीच्या सोलर पार्कसाठी देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतला आहे। संबंधित जागा महावितरण कंपनीला देण्यास विरोध करणारा ठराव गुरुवारी सकाळी 11 वाजता झालेल्या ग्रामसभेत एकमुखी करण्यात आला आहे। प्रशासनाने वनीकरणाची जमीन एकतर्फी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी कुमठे ग्रामपंचायतीची वनीकरणाची जागा महावितरण कंपनीला देण्याबाबत एकतर्फी प्रक्रिया सुरू आहे। जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीला पत्र पाठवले होते, मात्र ग्रामस्थांचा त्यास तीव्र विरोध असल्याचे कळवण्यात आलेले आहे। वनीकरणाच्या प्रत्यक्षात या जागेवर सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवड केलेली असून अनेक वर्षांपासून झाडे आहेत, त्यामुळे ही जागा देण्यास सक्त विरोध असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आणि तसा एकमुखी ठराव केला। खटाव मानमध्ये चारा डेपो सुरू न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गळफास आंदोलन छेडणार, केशव जाधव यांचा इशारा। खटाव व मान तालुक्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे। सध्या टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। मान तालुक्यात पशुधन जगवायचे असेल तर तात्काळ चारा डेपो सुरू करण्याची गरज आहे। प्रशासन चारा डेपो सुरू करण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, हे दुर्दैव आहे। प्रशासनाने तातडीने चारा डेपो सुरू न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गळफास आंदोलन करणार आहे, असा इशारा संघटनेचे नेते केशव शिवाजीराव जाधव यांनी गुरुवारी दुपारी 2 वाजता दिला। मान तालुक्यातील विदारक परिस्थिती बदलण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक बनली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष तानाजीराव देशमुख, खटाव तालुकाध्यक्ष दत्तूकाका घाडगे, मान तालुकाध्यक्ष राजू मुळीक, युवा नेते सूर्यभान जाधव यांच्या सहकार्यातून हे गळफास आंदोलन छेडले जाणार असल्याचे केशव जाधव यांनी सांगितले। महाबळेश्वर तालुक्यात ग्रामसुरक्षा यंत्रणेचा तात्काळ प्रभावी वापर, चंदन चोरी करणारे 2 चोरटे जागेवरच जेरबंद।
महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या वानवली तर्फ आटेगाव परिसरात बुधवारी 29 मे रोजी रात्री 7:15 वाजण्याच्या सुमारास राजेश उत्तेकर यांच्या पोल्ट्री फार्म नजीक अशोक उत्तेकर यांच्या क्षेत्रातील चंदनाचे झाड तोडण्यासाठी चोरटे आले होते. 4 ते 5 जण असल्याची माहिती समजताच पोलीस पाटील सुभाष कदम यांनी तात्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे संपूर्ण गावाला माहिती दिली. त्याचबरोबर पोलीस ठाण्यास देखील कळवले. पोलीस पथक आणि ग्रामस्थ पोल्ट्री फार्मकडे येत असल्याचे समजताच चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पाठलाग करून त्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. या प्रकरणी गुरुवारी सायंकाळी 7 वाजता महाबळेश्वर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दुर्गम भागात असलेल्या वानवली तर्फ आटेगाव परिसरात ही यंत्रणा अत्यंत कार्यक्षमपणे चालू आहे. नेमके चोरटे गावात आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस पाटील यांच्या सूचनेचे पालन करत पोल्ट्री फार्मकडे कूच केली. त्याचबरोबर पोलीस निरीक्षक यशवंत नलोडे यांनी पोलीस ठाण्याची रात्रगस्तीचे वाहन वानवलीकडे पाठवून दिले. पोलीस आणि ग्रामस्थ हे आपल्याकडे येत असल्याचे पाहून चोरटे पळून जाण्यासाठी प्रयत्न करू लागले. त्या दरम्यान पोलीस आणि ग्रामस्थांनी पाठलाग करत चोरट्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी गुरुवारी सायंकाळी 7 वाजता महाबळेश्वर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.